मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा महामार्गाची करणार पाहणी। दुपारी 12 वाजल्यापासून पनवेल पळसपे इथं पाहणी दौऱ्याला होणार सुरुवात। आज संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या हॉटेलबाहेर भाजपचा आंदोलनाचा पवित्रा। पंतप्रधान मोदींविरोधात अंबादास दानवेंनी केलेल्या आंदोलनाविरोधात भाजपचं उत्तर। राज्य सरकारचीही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यूपीएसला मंजुरी। नव्या पेन्शन योजनेला मंजुरी देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य। खडकवासला धरणातनं मुठा नदीपात्रात 31,000 क्युसेक्सनं विसर्ग। पावसाचा अंदाज पाहता विसर्ग कमी जास्त करण्याची शक्यता। हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडले। 97,000 क्युसेक पाण्याचा तापीत विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पिंपरी चिंचवडची तहान भागवणारं पवना धरण 100% भरलं। घाटमाथ्यावर रेड अलर्ट कायम। पवनेतनं पाण्याचा विसर्ग। उजनी धरणातनं भीमा नदीत विसर्ग वाढवला। 70,000 क्युसेकचा विसर्ग। दौंड बंधाऱ्यातनं मोठ्या प्रमाणात विसर्ग। राजापूर जवळचा अणुस्कुरा घाट 48 तासांनंतरही बंदच। वाहतूक ठप्प। ब्लास्टिंग करत मोठाले दगड फोडण्याचे प्रयत्न। नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन। हैदराबादमधील किम्स रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार। बांगलादेशमध्ये आता पुराचं महासंकट। 50 लाख लोक प्रभावित। खाण्यापिण्याचे वांदे। बांगलादेश सरकारचं पुन्हा भारताकडे बोट। मथुरेसह देशभरात साजरा होतोय श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा। ठिकठिकाणी आरतीसह पूजा। श्रीकृष्णाचा हा 5251वा जन्मोत्सव सोहळा।